तर मी आलेलो आहे जिमला. गाडी इथं लावली, इकडे शूज ठेवले. यो भाई साहेब एंट्री मारली. खूप दिवसानंतर आला. हो, मॉर्निंगला मॅनेज नाही होते सध्या. So I want to tell you something, all of you guys. First of all, say good evening, bro. हा, आवाजच तसा युनिक आहे माझा. खूप क्लीन केलं यार इकडं. हा, संडे हॉलिडे होता ना, त्याच्यामुळे जशी मंदिरला घंटी आहे, तशी आपल्या जिमची घंटी आहे. घंटी वाजवल्याशिवाय जायचं नाही आतमध्ये. तर मला ही गोष्ट सांगायची आहे, जी की मी कमीत कमी 4 किलो वेट म्हणजे मसल लॉस करून घेतलं. वेट लॉस नाही म्हणता येईल, फॅट नव्हतं, ते मसल फॉर्म मध्ये होतं, जे की खूप मोठं नुकसान. आणि हे रिकव्हर करण्यासाठी मी आता या स्टेजला, एकदम बिगिनर स्टेजला, इथून बिगिनर, इंटरमिडिएट आणि ऍडव्हान्स पर्यंत मी कसं जातो, ही सगळी जर्नी मला तुम्हाला शेअर करायची. आता मसल मास खूप जास्त कमी आहे, ऍप्स नाहीये, चेस्ट खूप कमी आहे, बायसेप्स कमी आहे, थाईज खूप जास्त कमी आहे. ही सगळी जर्नी तुम्हाला सोबत शेअर करायची आहे. ह्याचं मसल लॉस होण्याचं रिझन हे आहे की डाएट फर्स्ट ऑफ ऑल मी प्रोटीन डिफिशियन्सी केली. प्रोटीन जेवढं रिकमेंड होतं तेवढं प्रोटीन घेत नव्हतो. प्लस खूप सारे रिझन असे होते ज्यामुळे मसल लॉस झालेलं आहे. आणि आता सुरुवातीपासून स्टार्ट करतोय. तर मागच्या वीक मध्ये मी जे केलं, त्या मागच्या वीक मध्ये मी फक्त एक सेट घेतले प्रत्येक आयटमचा, आणि एक सेट घेऊन जास्त प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड मध्ये नाही गेलो. आणि हा वीक सुद्धा मी तेच प्रोटोकॉल फॉलो करणार आहे आणि डाएट थोडस इन्क्रीज करणार. आणि नेक्स्ट वीक मध्ये मी डाएट इन्क्रीज करून जे प्रत्येक आयटम मध्ये त्याचे एक सेट इन्क्रीज करणार आहे. तेव्हा मी 2-2 सेट घेणार आहे आणि थर्ड वीकला मी प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड मध्ये प्रॉपर जाणार. तर असा प्लॅनिंग आहे आजचा. त्याच्यानंतर थोडंसं वर्कआउट करायचं आहे, बस ओव्हरलोड मध्ये नाही जायचं. एक रिपिटिशन, एक आयटम, एक रिपिटिशन इनफ, डोंट मोर दॅन दॅट. तर ही आहे सध्याची फिजिक, नाके बराबर. ओव्हरऑल सगळं मसल मास कमी आहे. आणि आता ट्रेनिंग स्टार्ट करत आहे मी फुल, आणि कॅलरी सरप्लस मध्ये जाते, त्यामुळे वेट थोडस गेन करायचं आहे. आता सध्याचं वेट तुम्ही गेस पण नाही करू शकणार, एवढं जास्त कमी केलं मी पहिल्या वेट पेक्षा. हे चेंजिंग रूम, हे फॅन्सी नाही आहे, जस्ट नॉर्मल आहे. आता गदर वर्कआउट करायचं आहे, बस एक रिपिटेशन एव्हरी आयटम, सिंगल सेट, 15 रिपिटेशन. तर आता जिम मध्ये 6 PM वाजलेत आणि बाहेर खूप जास्त ऊन आहे. आतमध्ये AC असल्यामुळे थोडस थंड आहे. जस्ट आताच उघडली वाटते जिम, त्याच्यामुळे गर्दी खूप जास्त कमी आहे आणि आता यायला स्टार्ट होतील. 15-20 मिनिटातच जिम पूर्ण फुल भरून जाईल. चला मग वर्कआउटला सुरुवात करूया. Blinding lights, lost in your eyes, feeling the pressure. You and I, spending the night, chasing forever. For you, oh no, I'd be your one and only. Don't let me go, don't leave me lonely. Say you'll stay through the pain, say you won't go running. Let me in through your veins, get off on my loving. Come on, more. चल घे. Say you'll be here when your head disappears, when I'm drowning.
दुनिया चांद पर चली गई है और ये मेरा भाई शर्ट पहन के वर्कआउट करता है आज भी। तो मेरा वर्कआउट हो गया है फिनिश और ये भाई साहब देख रहे हैं मॅच। आणि मला बस एकच सांगायचंय की मसल लॉस झालेलं खूप जास्त आणि मी जे वर्कआउट करत आहे मला सगळं वर्कआउटची जी जर्नी आणि जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते सगळं डॉक्युमेंट करायचंय। बिगिनर टू इंटरमिडिएट आणि ऍडव्हान्स मध्ये मी कसं जातो आणि ते ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं त्याच्यामध्ये काय काय डिफिकल्टीज किंवा किती प्रॉब्लेम्स येतात किती ऑब्स्टिकल्स येतात ते सगळं मला दाखवायचंय। आणि आजचा वर्कआउट इथे फिनिश करतोय। आता रात्रीचे किती वाजलेत रे? 7 वाजून 6 मिनिटं. 7 वाजलेत। एवढं डिटेल मध्ये नव्हते पाहिजे। चला भेटूया तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये। तोपर्यंत फिट राहा आणि काळजी घ्या। हाईट किती तुझी? 6'1". मला गेला तर बाय।